नो कॉपीराइट म्युझिक. मित्रांनो, यूट्यूब क्रिएटरला पडलेला हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नो कॉपीराइट म्युझिक कुठून घ्यायची? मग आपले चॅनल कुकिंगचे असो, व्लॉगिंगचे, गेमिंगचे, प्रश्न सर्वांना पडतो. आता ज्यांना माहीत नाही ते मित्र म्हणतील, अरे बाबा त्यात काय एवढे, कोणतेही सॉन्ग व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला लावून द्यायची. आणि तुम्हीही असे काही करत असाल तर थांबा, ही तुमची फार मोठी चूक आहे. प्रत्येक सॉन्ग हे कोणाच्या तरी मालकीचे आहे आणि ते तुम्ही वापराल तर तुम्हाला कॉपीराइट क्लेम येऊ शकतो. आज छोटे यूट्यूबर आहे, पण तुम्ही जेव्हा प्रसिद्ध होशाल तेव्हा तुमचे व्हिडिओ पण प्रसिद्ध होईल. ज्या व्हिडिओला रँडम म्युझिक वापरलेले आहे त्या व्हिडिओला कॉपीराइट क्लेम येऊन जाते आणि त्या व्हिडिओमधून जेवढी इन्कम जनरेट होईल ती सर्व इन्कम त्या म्युझिक कंपनीला जाईल आणि तुमचे सर्व कष्ट पण वाया जाईल. आता प्रश्न उरतो, नो कॉपीराइट म्युझिक घ्यायची कुठून? कारण म्युझिक ही व्हिडिओला प्रोफेशनल आणि आकर्षित बनवते. खास करून कुकिंग आणि व्लॉगिंग व्हिडिओला भरपूर मदत होते. आता येऊया आपण मेन मुद्द्यावर, म्युझिक घ्यायचे कुठून? मित्रांनो, मी सांगणार आहे तुम्हाला असा काही प्लॅटफॉर्म जिथून तुम्हाला अनगिनत म्युझिक मिळेल आणि पूर्ण यूट्यूब करिअरमध्ये तुम्हाला कॉपीराइट क्लेम येणार नाही. तर यासाठी जायचे आहे आपल्याला, तुम्हाला यायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये आणि उघडायची आहे क्रोमा ॲप. हे बघा, क्रोमा ॲप उघडल्यानंतर तुमच्यापुढे काही असा इंटरफेस येईल. त्यानंतर तुम्हाला यूट्यूबवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे काही असा इंटरफेस येईल. तुम्हाला सिम्पली या 3 डॉटवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप साईटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यापुढे असा काही इंटरफेस निर्माण होईल. आता तुम्हाला आपल्या चॅनलच्या लोगोवर क्लिक करायचं आहे, जे की ह्या साईटला आहे. त्यानंतर यूट्यूब स्टुडिओवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, क्लिक करायचं आहे म्हणजे 2 सेकंद तुम्हाला प्रेस करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर ओपन इन न्यू टॅब. मित्रांनो, हे केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे आपल्या ह्या स्क्वेअर चौकोनी डब्यामध्ये. त्यानंतर क्लिक करायचं आहे चौथ्या म्हणजे जे शेवट आहे त्या पेजला. मित्रांनो, तुम्हाला या साईटवर क्लिक करायचं आहे. जे आयकॉन दिसतं याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे असा काही इंटरफेस येईल. बघू शकता मित्रांनो, हे सर्व नो कॉपीराइट म्युझिक आहे जे यूट्यूबने आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे. तुम्हाला आयुष्यभर हे जर म्युझिक वापरशाल तर तुम्ही आयुष्यभर तुम्हाला कॉपीराइट येणार नाही किंवा कॉपीराइट क्लेम येणार नाही. तर मित्रांनो, आता बघूया याला डाउनलोड कसं करायचं. मित्रांनो, हे एवढेच नाही आहे, तुम्हाला जर समजा तुमच्या मूडनुसार म्युझिक लागतं तसं पण करू शकतो आपण. जसं या 3 डॉटवर आपण क्लिक केलं, ते बघा इथं मूड दिलेलं आहे. मूडवर क्लिक केलं, सॅड, डार्क, हॅप्पी, अँग्री कोणत्याही प्रकारचे आपण म्युझिक डाउनलोड करू शकतो. जसं मी आता हा रोमॅन्टिकवर क्लिक करतो आणि अप्लाय. तर बघू शकताय भरपूर प्रमाणात म्युझिक आपल्याकडे आलेलं आहे. मी हे एक प्ले करून बघतोय. ठीक मित्रांनो, हे म्युझिक आपल्याला आता डाउनलोड करायचं आहे. आता ते कशी करायची ते पण बघून जा. तुम्हाला सिम्पली या साईटला याला स्क्रोल करायचं आहे आणि इकडं बघा डाउनलोड आहे, त्या डाउनलोडवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपोआप तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये म्युझिक डाउनलोड होऊन जाईल. हे बघा मित्रांनो, डाउनलोड झालं आहे. आता आपण फाईल मॅनेजर चेक करून बघूया. हे बघा मित्रांनो, मिस यू. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही म्युझिक डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण नो कॉपीराइट म्युझिक घेऊ शकतो. दुसरे पण भरपूर प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो, की ज्यावरून आपण म्युझिक घेऊ शकतो, पण काही गॅरंटी नाही की त्यावर कॉपीराइट क्लेम येणार नाही. तर मित्रांनो, आज इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका.